आणि आता पाहणार आहोत दिवसभरातील टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। आम्ही मराठा आरक्षण खेचून आणू, मनोज जरांगे यांच्याकडून विश्वास व्यक्त। मराठा समाजाची एकजूट आणि चळवळीवर माझा विश्वास असल्याचं देखील जरांगे यांचं वक्तव्य। आंदोलकाची भूमिका जर ते पहिल्यांदाच अपयशी बोलायला लागलं तर असं कसं होईल? त्याला आशा ठेवायला लागते, सरकारवरती विश्वास ठेवायला लागतो। तसा मी ठेवतो, पण माझा विश्वास माझ्या संघर्षावर आहे, माझ्या समाजाच्या चळवळीवर, माझ्या समाजाची एकजूट आम्ही खेचून आणू आरक्षण। जरांगेंना भेटण्यासाठी नेत्यांची रांग, ओबीसी आंदोलनाकडे मात्र पाठ। सगळे सोयऱ्यांचे आदेश काढणाऱ्यांचे आमदार पाडणार, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा इशारा। महाराष्ट्रामध्ये 40 वर्ष मराठा समाजाचे मुख्यमंत्री होते, मात्र एकाने देखील मराठा आरक्षणावर चर्चा सुद्धा केली नाही। पवनराव लोणीकर यांची टीका। आमच्या सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं, ठाकरे पवारांच्या पांढऱ्या पायाच्या सरकारमुळे आरक्षण गेलं, पवनराव लोणीकर यांचा हल्लाबोल। महाराष्ट्रात मराठा समाजाला 40 वर्ष मुख्यमंत्रीपद मिळालं, आरक्षणावर चर्चा सुद्धा झाली नाही, मात्र आमच्या सरकारनं 10% आरक्षण दिलं। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं पांढऱ्या पायाचं सरकार आलं आणि आरक्षण गेलं। जालन्यामध्ये ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी उपोषण करणाऱ्या लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावली। वडीगोद्रीमध्ये उपचार सुरू। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याची सरकारनं लेखी हमी देण्याची मागणी। महायुतीचा पराभव झालेल्या 33 मतदारसंघांचा भाजपकडून आढावा। 33 मतदारसंघासाठी भाजपकडून निरीक्षकांची नियुक्ती। 22 जूनपूर्वी निरीक्षकांना अहवाल सादर करण्याच्या सूचना। शरद पवार आता ॲक्शन मोडमध्ये। पवार गट इच्छुक असलेल्या विधानसभेच्या जागांची माहिती मागवली। मतदारसंघनिहाय माहिती मिळाल्यानंतर महाविकास आघाडीची एकत्र बैठक होणार। पुण्यामध्ये केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली सहकार खात्याची बैठक। वैकुंठभाई मेहता सरकार भवनामध्ये बैठक संपन्न। शरद पवार गटानंतर आता उद्धव ठाकरे गटाचा देखील पुण्यातील 6 मतदारसंघांवर दावा। पुण्यातील 6 मतदारसंघ स्वतःकडे ठेवण्याची शहर कार्यकारिणीची उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी। शरद पवार गटाचा देखील 6 मतदारसंघांवर दावा। पंकजा मुंडे यांनी घेतली आत्महत्याग्रस्त कार्यकर्त्याच्या कुटुंबियांची भेट। वायबसे कुटुंबियांच्या भेटीदरम्यान पंकजा मुंडे यांना देखील अश्रू अनावर। आत्महत्या थांबवा, नाहीतर मी राजकारण सोडेन, पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन।